पाटील कुटुंब गावाच्या मधोमध असलेल्या त्यांच्या जुन्या वाड्यात राहत होतं. त्यांचं कुटुंब मोठं होतं. त्या घराची मालकीण सावित्रीबाई. त्यांचं वय जवळजवळ 60 वर्ष होतं. त्यांचा थोरला मुलगा विनोद आणि त्याची बायको मेघा, तर धाकटा मुलगा माधव आणि त्याची बायको शिल्पा आणि त्यांची 2 नातवंड नेहा आणि आरव असे सगळेजण एकत्र कुटुंबात राहत होते. बाहेरून दिसताना सगळे एकत्र राहत असल्यासारखे दिसायचे, पण आतून जो तो आपापल्या मर्जीने मनाप्रमाणे जगत होता. सावित्रीबाईंना कायम या गोष्टीचा गर्व होता की त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांनी एकत्र एका छताखाली बांधून ठेवलं आहे. पण हा गर्व हळूहळू अहंकार आणि मुलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी बदलायला लागला. रात्रीची वेळ होती. सगळ्यांची जेवणं करून झाली होती. दुसऱ्या दिवशी सावित्रीबाईंनी किचनमध्ये बघितलं तर त्यांच्या थोरल्या मुलाने विनोदने रात्रीचं जेवण केलं नव्हतं. त्याचं ताट तसंच झाकून ठेवलेलं होतं. हे बघून त्यांनी हैराण होऊन विचारलं, "अरे विनोद, तू जेवला का नाहीस? काय झालं?" विनोद म्हणाला, "आई, ते सकाळचं उरलेलं अन्न ताटात वाढलेलं होतं. मला खावंसं वाटलं नाही म्हणून मी जेवलो नाही." एवढं ऐकताच त्याच्या आईच्या भोवया ताठ झाल्या. त्या म्हणाल्या, "विनोद, हे घर आहे, हॉटेल नाही. रोज रोज ताजं अन्न कोण बनवणार? जेवण वाया घालवणं पाप असतं." ती गोष्ट तिथेच संपली. पण विनोदच्या बायकोच्या मेघाच्या मनाला ही गोष्ट खूप टोचली. तिला असं वाटलं की तिचा नवरा उपाशी आहे, मग का नाही त्याच्यासाठी ताजं अन्न बनवावं. त्याच दिवशी दुपारी तिने किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी आणि नवऱ्यासाठी दुसरी भाजी आणि चपाती बनवल्या. जेव्हा सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसलं तेव्हा सावित्रीबाईंनी बघितलं की थोरल्या मुलाच्या आणि सोन्याच्या ताटात वेगळी भाजी वाढलेली होती. त्यांनी लगेच थोरल्या सुनेला विचारलं, "मेघा, तू तुमचं जेवण वेगळं का बनवलं आहेस?" तेवढ्यात मध्येच त्यांची धाकटी सून शिल्पा हसत म्हणाली, "आई, भाऊजींना रात्रीचं जेवण आवडलं नाही. तुम्ही लोकच खा तुमच्या धाकट्या सोन्याच्या हातचं चवदार जेवण." तिचं बोलणं ऐकून घरातलं वातावरण तणावग्रस्त झालं. मेघाचा चेहरा रागाने लाल झाला. ती रागात धाकट्या जावेला म्हणाली, "शिल्पा, चेष्टा करू नकोस. मी तर नवऱ्याच्या आवडीची भाजी वेगळी बनवली आहे. यात एवढी कुठली मोठी गोष्ट आहे?" पण तिच्या सासूला ही गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध केल्यासारखी वाटली. त्यांच्या आवाजात एकदम कठोरपणा आला. त्या रागात म्हणाल्या, "मेघा, या घरात सगळे एकत्र जेवायला बसतात. तुझं असं वेगळं जेवण बनवणं घरात फूट पाडायला सुरुवात केल्यासारखी वाटत आहे. जर घरातल्या सगळ्यांनी आपापल्या आवडीचे पदार्थ खायला हवे असतील तर घरातल्या संस्कारांचा काय होईल?" त्यावेळी मेघा गप्प बसली, पण मनातल्या मनात खूप दुःखी झाली होती. तिला असं वाटलं की तिच्या भावना कोणीही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. दुसरीकडे शिल्पा मनातून खूप खुश होती. तिला असं वाटलं की आज पहिल्यांदा थोरल्या ताईंचा मानसन्मान डळमळला आहे. आत्तापर्यंत घराची सगळी जबाबदारी, घरातले महत्त्वाचे निर्णय त्या त्यांच्या मर्जीने घेत होत्या. पण आता जर आईंना पण असं वाटत असेल की ताई घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर हळूहळू त्यांचं या घरावरचं वर्चस्व कमी व्हायला लागेल. रात्री जेव्हा दोन्ही सुना आपापल्या खोलीत गेल्या तेव्हा वातावरण थोडं वेगळं होतं. मेघाचं मन उदास आणि भारी झालं होतं, तर शिल्पा आनंदात हळू आवाजात नवऱ्याशी बोलत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी परत तोच विषय निघाला. तेव्हा घरातलं वातावरण अजूनच बिघडलं. मेघा स्पष्ट शब्दात सासूला म्हणाली, "आई, मी घरात फूट पाडण्याचा प्रयत्न किंवा वाटणी करण्याबद्दल बोलले नाही. मी तर फक्त माझ्या नवऱ्याची आवड जपण्याचा प्रयत्न करत होते. आणि जर ही चूक असेल तर आजपासून मी आमचं वेगळं जेवण बनवत जाईन. मला कुणाशी भांडण करायचं नाही." तिची सासू रागात तणतणत म्हणाली, "भांडायला सुरुवात तर तू केली आहेस मेघा. ज्या दिवशी सुना आपापले वेगळे जेवण बनवायला सुरुवात करतील त्या दिवसापासूनच घरातली शांती भंग व्हायला सुरुवात होईल." शिल्पा मध्येच गोड पण मनाला लागेल असं बोलत म्हणाली, "आई, तुम्ही बरोबर बोलत आहात. आणि तसंही घर चालवणं सोपी गोष्ट नसतं. जर प्रत्येकजण आपापली मर्जी करायला लागला तर काहीच उरणार नाही." हे ऐकून मेघाच्या डोळ्यातून पाणी आलं. ती काही न बोलता किचनमध्ये गेली, गॅस सुरू केला आणि दुपारचं जेवण बनवायला सुरुवात केली. त्या दिवशी रात्री विनोद मेघाला म्हणाला, "मेघा, तुला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तू बरोबर आहेस. जर मला ताजं गरम अन्न खायचं असेल
तर यात चुकीचं काय आहे? शेवटी तू माझी बायको आहेस. माझ्या आवडीची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून मेघाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती रडत म्हणाली, अहो, पण आईंना तर असं वाटत आहे की मी घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शिल्पाने ती गोष्ट सगळ्यांच्या समोर सांभाळून घेण्याऐवजी त्या गोष्टीला अजूनच हवा दिली. विनोद प्रेमाने तिची समजूत काढत म्हणाला, मेघा, तुला कुणाला सफाई द्यायची काहीच गरज नाही. फक्त हे लक्षात ठेव की मी कायम तुझ्यासोबत आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून मेघाला थोडासा धीर आला, पण मनातून तिला या गोष्टीची भीती वाटायला लागली की माझी ही छोटीशी गोष्ट खरंच घर तोडण्याचं कारण बनू नये. घरातले किचन आता पहिल्यासारखं राहिलं नव्हतं. जिथे अगोदर सगळे एकत्र बसून गप्पा मारत जेवण करत होते, तिथे आता एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. थोरली सून मेघाने आता तिच्या नवऱ्यासाठी त्याच्या आवडीचं जेवण वेगळं बनवायला सुरुवात केली होती. ती प्रयत्न करत असायची की ही गोष्ट सगळ्यांच्या समोर उघडी होऊ नये, पण तिने कितीही प्रयत्न केला तरी घरातल्या सगळ्या लोकांना त्याची कुणकुण लागतच असायची. तिच्या सासूचं वागणं आता तिच्यासोबत बदलायला लागलं होतं. अगोदर त्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तिचं मत घेत असायच्या, पण आता जाणून बुजून तिला टाळत असायच्या. कधी धाकट्या सुनेला म्हणायच्या, शिल्पा, डाळ कशात ठेवली आहे? शिल्पा, जेवणात काय बनवायचं? ही तीच कामं होती जी अगोदर थोरल्या सुनेला विचारून केली जात असायची. मेघाच्या मनाला खूप वेदना व्हायच्या, पण ती शांत बसत असायची. तिला असं वाटायचं की जर ती काही बोलायला गेली तर उगाचच घरात भांडणं लागतील. पण शिल्पाला हा बदल खूप छान वाटत होता. ती प्रत्येक संधीचा फायदा घ्यायला लागली. किचनमध्ये सगळ्यात अगोदर पोहोचत असायची. सासूसोबत बसून गप्पा मारायची. घरातल्या प्रत्येक गोष्टीत तिचं मत द्यायची. कधी कधी मेघाकडे अशा नजरेने बघत असायची की तिला चिडवण्याचा प्रयत्न करत आहे. एक दिवस शिल्पा तिच्या मैत्रिणीला फोनवर हसत सांगत होती की आता घरात माझं राज्य चालतं. ताई तर त्यांचं वेगळं जेवण बनवण्यात मग्न असतात. आई पण आता प्रत्येक गोष्टीत मला विचारून करतात. आता बघतच राहा, काही दिवसातच सगळ्यांच्या लक्षात येईल की घरची खरी लक्ष्मी कोण आहे. आणि ती हे बोलत असताना तिचं बोलणं नकळत मेघाने ऐकलं. तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं. तिच्या लक्षात आलं की हा योगायोग नाही, तर शिल्पा हळूहळू तिचं अस्तित्व घरातून कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. सुट्टीच्या दिवशी घरातले सगळे लोक एकत्र जेवायला बसले होते. जेवण छान बनवलं होतं. पुरी, भाजी, पुलाव, कोशिंबीर सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. पण मेघा आणि विनोद आज पण त्यांचं वेगळं ताट घेऊन जेवायला बसले. तिच्या सासूने आत्तापर्यंत सहन केलं होतं. त्या सगळ्यांच्या समोर म्हणाल्या, बघा, याही माझ्या घरची थोरली सून. आता तिला आमच्या सगळ्यांच्या सोबत जेवायला आवडत नाही. तिला स्वतःचं वेगळं जेवण हवं आहे. आता तूच सांग मेघा, हे घर हॉटेल बनलं आहे का नाही? सासूचं बोलणं ऐकून मेघाचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, आई, मी तर फक्त त्यांच्या आवडीची काळजी घेत होते. मी कधीच असं म्हणाले नाही की मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत बसून जेवायचं नाही. पण जर तुम्हाला माझ्या साफ मनावर जर संशय असेल तर? असं म्हणत तिचे डोळे भरून आले. विनोद लगेच म्हणाला, आई, यात मेघाची काय चूक आहे? तुझ्या मनात असेल तर तू मला 4 गोष्टी ऐकव, पण तिला दोष देऊ नकोस. यात तिची काहीच चूक नाही. त्याची आई भडकली आणि म्हणाली, विनोद, आता तू तुझ्या आईला शिकवणार आहेस का? ही सगळी तुझ्या बायकोची चाल आहे, घरात फूट पाडायची. घरातल्या सुना जर एकत्र मिळून मिसळून राहणार नाहीत तर घर तुटायला वेळ लागणार नाही. घरातलं वातावरण एवढं गढूळ झालंय की सगळे शांतपणे जेवण करून उठले. या सगळ्याचा परिणाम मुलांवर पण व्हायला लागला. नेहा आणि आरव विचार करायला लागले की त्यांची आई का त्यांच्या बाबांसाठी वेगळं जेवण बनवत आहे. एक दिवस नेहाने खूप निरागसपणे तिच्या आजीला विचारलं, आजी, माझ्या आई बाबा तुमच्यासोबत का जेवायला बसत नाहीत? का ती दोघं तुमच्यावर नाराज आहेत? तिची आजी म्हणाली, नेहा, तुझ्या आईला फक्त तिच्या मनासारखं करायचं असतं. हे ऐकून मेघाचं मन भरून आलं. तिला असं वाटलं की आता तिची सासू तिच्या मुलांच्या मनात पण त्यांच्या आईबद्दल तिरस्कार निर्माण करायला लागली आहे.
एक दिवस हिम्मत करून मेघा शिल्पाला एकटी बघून म्हणाली, शिल्पा, मला माहीत आहे तुला आईची साथ मिळत आहे, पण तू का मला चुकीची सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेस? आपण दोघी या घरच्या सुना आहोत. आपल्याला एकत्र मिळून राहायला हवं. शिल्पा हसून म्हणाली, ताई, मी तर तेच बोलत असते जे मला योग्य वाटतं. आईंना मी सांगितलेल्या गोष्टी आवडतात. मग यात माझी काय चूक आहे? तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण आईंचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा. मेघा गंभीर स्वरात म्हणाली, शिल्पा, मन जिंकणं आणि एखाद्याला कमीपणा दाखवणं या दोन्हीत फरक असतो. शिल्पा खांदे उडवत तिथून निघून गेली. विनोद त्याच्या आईवर भावावर खूप प्रेम करत होता, पण त्याला त्याच्या बायकोचं दुःख पण सहन होत नव्हतं. एका रात्री तो त्याच्या आईच्या खोलीत गेला आणि आईला म्हणाला, आई, तू का मेघावर नाराज राहत असतेस? तिनं असा कुठला मोठा गुन्हा केला आहे? फक्त माझ्या आवडीचं जेवण वेगळं बनवत असते. यात घर तुटण्याची गोष्ट कुठून आली? त्याची आई रागात डोळे मोठे करून म्हणाली, विनोद, तुला अजून कळत नाही. आज वेगळं जेवण बनवत आहे, उद्या वेगळं राहायचं बोलायला लागेल, मग वाटणीबद्दल बोलायला लागेल. मी जिवंत असेपर्यंत हे घर तुटून देणार नाही. आईचं बोलणं ऐकून विनोद शांत झाला. त्याला माहीत होतं की त्याच्या आईला समजून सांगणं एवढं सोपं नाही. दिवस पुढे निघून गेले. घरात आता एकदम शांतता पसरली होती. जिथे अगोदर घरात सगळे हसून खेळून राहत असायचे, आता त्याची जागा कुजबूज आणि टोमण्यांनी घेतली होती. मेघा मनातून खूप एकटी पडली होती. विनोद तिची साथ द्यायचा, पण सासूची आणि जावेची नजर प्रत्येक वेळी तिला गुन्हेगार ठरवत असायची. गणपती आले होते. प्रत्येक वेळीसारखं सावित्रीबाईंनी ठरवलं होतं की 11 दिवसांची आरती आणि प्रसाद त्या सांभाळणार आहेत. यावेळी त्यांनी एक नवीन अट ठेवली की या गणपतीत किचनमध्ये फक्त शिल्पाचा हात लागणार. मेघा, तू फक्त आराम कर, किचनमध्ये यायची गरज नाही. हे ऐकताच मेघाचं मन भरून आलं. एवढी वर्ष सणाची सगळी तयारी ती स्वतः करत होती. तिने बनवलेल्या प्रसादाची चर्चा आजूबाजूला होत असायची, पण आज अचानक ही जबाबदारी तिच्याकडून हिसकावून घेतली होती. ती हिम्मत करून म्हणाली, आई, हे तर सगळं प्रत्येक वेळी मीच करत होते, मग अचानक असं का? तिची सासू म्हणाली, मेघा, आता तुला वेगळं जेवण बनवायची सवय लागली आहे. त्यामुळे मी विचार केला की घरातल्या कामाची जबाबदारी शिल्पावर सोपवावी. ती घरातल्या सगळ्यांचा विचार करत असते. हॉलमध्ये शांतता पसरली. त्या रात्री विनोद म्हणाला, आई, तू हे काय करत आहेस? मेघाला घरच्या कार्यक्रमातून बाजूला करणं योग्य आहे का? ती तर प्रत्येक वर्षी गणपतीच्या आरतीची सगळी तयारी करत असते. त्याची आई तिखट स्वरात म्हणाली, विनोद, हे घर माझं आहे. कुणाला कुठलं काम द्यायचं ते मी ठरवणार. जर थोरल्या सुनेने स्वतःला वेगळं केलं आहे तर मग मी तिच्या भरोश्यावर का राहू? आईच्या पुढे विनोद गप्प बसला. त्याला माहीत होतं आईच्या समोर जास्त बोलण्याचा अर्थ घरात भांडण्याला आमंत्रण दिल्यासारखं आहे. शिल्पा आता मोकळेपणाने जिंकल्याचा आनंद साजरा करत होती. गणपतीमध्ये आरतीच्या तयारीसाठी ती सकाळी सकाळी लवकर उठून किचनमध्ये कामाला लागत असायची. तिची सासू तिला प्रत्येक गोष्टीसाठी आवाज देत असायची. तिच्यावर प्रेम दाखवायची. म्हणायची, अरे वा शिल्पा, तू तर सगळं काम मन लावून करत असतेस. देव नक्कीच तुला त्याचं चांगलं फळ देईल. हे ऐकून मेघाच्या काळजात हजार सुया टोचत असायच्या. ती अंगणात बसून मुलांचा अभ्यास घेत असायची किंवा मग तिचे काम करत असायची, पण तिचा आत्मसन्मान खचत चालला होता. गणपती बाप्पा बसल्यावर पहिल्याच दिवशी शेजारच्या काकू घरी आल्या. त्या हसत चेष्टेने म्हणाल्या, अरे वा, या वेळेला घरात धाकट्या सुनेचं राज्य आहे. प्रसाद पण तिनेच बनवला आहे, नैवेद्य पण तिनेच दाखवला आहे. थोरली सून मेघा कुठं आहे? आजारी आहे का? हे ऐकून तिची सासू कसलाच विचार न करता म्हणाली, आता घरातल्या सगळ्या कामाची जबाबदारी धाकट्या सूनबाईवर आहे. थोरल्या सुनेला तिचं स्वतःचं जग प्रिय आहे. हे ऐकून मेघाच्या मनात आग लागली. तिला असं वाटलं की तिची एवढ्या वर्षांची मेहनत आणि ओळख एका क्षणात संपवली आहे. त्या दिवशी रात्री नेहा तिच्या आईला मेघाला म्हणाली, आई, यावर्षी तू पूजा प्रसाद का करत नाहीस? सगळं तर काकी करत आहे. आजी पण म्हणाली आहे की घरची सगळी जबाबदारी काकीवर आहे.
आई, तू आम्हाला सोडून देणार आहेस का? मुलीचं बोलणं ऐकून मेघाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती मुलीला मिठी मारत म्हणाली, नाही बाळा, तुमची आई तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. त्याचं काय असतं ना की कधी कधी लोक चुकीचं समजत असतात. पण मेघा मनातून पूर्णपणे तुटून गेली होती. गणपती 7व्या दिवशी घरात पाहुणे येणार होते. सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. तिच्या सासूने आजूबाजूच्या सगळ्या लोकांना पूजेच्या प्रसादासाठी बोलावलं होतं. सगळ्यांनी बघायला पाहिजे की माझी धाकटी सून किती योग्य आहे. आईचं असं बोलणं विनोदला सहन झालं नाही. तो रागात त्याच्या आईला म्हणाला, आई, तू जाणून बुजून मेघाचा अपमान करत आहेस. जेव्हापासून तिने माझी आवड जपायला सुरुवात केली आहे तेव्हापासून तू तिला टार्गेट करायला सुरू केलं आहेस. हे बरोबर नाही. त्याची आई त्याला म्हणाली, विनोद, तू तुझ्या बायकोच्या प्रेमात आंधळा झाला आहेस. हे ऐकून विनोदचा चेहरा रागाने लाल झाला. तो स्पष्ट शब्दात म्हणाला, आई, जर माझ्या बायकोला या घरात इज्जत मिळणार नसेल तर माझं या घरात राहणं अवघड होईल. मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या आईने डोळे मोठे केले. घरातली गैरसमजाची भिंत अजूनच मोठी झाली. त्या दिवशी रात्री मेघा नवऱ्याला म्हणाली, अहो, माझी इच्छा नाही की तुम्ही याबद्दल आईशी बोलावं, त्यांच्याशी वाद घालावा. हे घर त्यांचं आहे. त्यांच्या मर्जीने, त्यांच्या मनाप्रमाणे सगळं होऊ द्या. गणपतीचा 7वा दिवस होता. सकाळपासूनच घरात पाहुणे यायला सुरुवात झाली होती. पूजेची तयारी सुरू झाली होती. पूजेचा प्रसाद तयार झाला होता. गुरुजी आले होते आणि सगळ्याची जबाबदारी शिल्पावर एकटीवर होती. तिची सासू सारखी सारखी जाणून बुजून सगळ्यांच्या समोर बोलत होती, बघा, माझी धाकटी सून किती मेहनती आहे. सगळं काम एकटी करत आहे. सगळे पाहुणे, आजूबाजूचे लोक शिल्पाची प्रशंसा करत होते. मेघा एका कोपऱ्यात उभी राहून हे सगळं बघत होती. तिच्या मनात दुःख होतं की तिची वर्षाची मेहनत एका झटक्यात विसरली गेली. पूजा झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद द्यायला सुरुवात झाली. सगळे लोक प्रसाद घेत होते. तेवढ्यात प्रसाद घेतलेल्या लोकांनी तक्रार करायला सुरुवात केली. पूजेच्या प्रसादात साखर नीट विरघळली गेली नाही. प्रसाद अर्धा कच्चा आहे. बघता बघता सगळीकडे पाहुण्यांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली. हे सगळं ऐकून सावित्रीबाईंचा चेहरा उतरला. त्यांनी घाबरून शिल्पाला बोलावलं आणि म्हणाल्या, हे सगळं कसं झालं? तू प्रसाद बनवताना नीट लक्ष दिलं नव्हतंस का? हे ऐकून शिल्पा घाबरली. ती म्हणाली, आई, मी तर घाई गडबड सगळं केलं होतं. एवढ्या लोकांचं सगळं करणं एकटीला अवघड होतं. हे सगळं बघून मेघा उदास झाली. ती पुढे येऊन म्हणाली, आई, तुम्ही घाबरू नका. आत्ता मी सगळं ठीक करते. मी परत नवीन प्रसाद करते. असं म्हणत ती लगेच किचनमध्ये गेली आणि थोड्या वेळात तिने दुसरा प्रसाद तयार केला. जेव्हा सगळ्यांनी तो प्रसाद खाल्ला, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. म्हणाले, आत्ता प्रसाद छान लागत आहे, चवदार बनला आहे. असाच तर खरा प्रसाद असतो. तिची सासू गप्प बाजूला उभी राहून हे सगळं बघत होती. पूजा झाल्यानंतर सगळे लोक गेल्यानंतर घरात भयान शांतता पसरली. सावित्रीबाई धाकट्या सुनेला म्हणाल्या, शिल्पा, हा सगळा काय गोंधळ घालून ठेवला होतास? एवढ्या चांगल्या दिवशी तू मला सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला लावलीस. हे ऐकून शिल्पा रडायला लागली. म्हणाली, आई, मी तर पूर्ण प्रयत्न केला होता. पण तुम्हीच बोलला होता की ताईंना कुठल्या गोष्टीला हात लावून देऊ नकोस. मी एकटी सगळं सांभाळू शकली नाही. हे ऐकताच घरातल्या सगळ्यांची नजर सावित्रीबाईंवर येऊन टिकली. विनोद तिखट स्वरात म्हणाला, बघितलं का आई, तू जिला योग्य समजत होतीस तीच तिची जबाबदारी सांभाळू शकली नाही. मुलाच्या प्रश्नावर त्याच्या आईकडे काहीच उत्तर नव्हतं. रात्री सगळे आपापल्या खोलीत गेले. पण सावित्रीबाईंना झोप लागत नव्हती. त्यांच्या डोळ्यासमोर सकाळचे दृश्य फिरत होते. लोकांची कुजबूज ऐकू येत होती. पण मेघाने कुठलीच तक्रार न करता सगळं व्यवस्थित सांभाळून घेतलं. त्या विचार करायला लागल्या की खरंच त्यांनी मेघावर अन्याय केला आहे का? त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. दुसऱ्या दिवशी शिल्पाच्या मनात भीती होती. तिला माहीत होतं की तिचा खोटा रुबाब आता घरात टिकणार नाही. आईंचा विश्वास तिच्यावरून हळूहळू तुटत चालला होता. तिला भीती वाटायला लागली की तिची चाल सगळ्यांच्या समोर येऊ नये. मेघा तिच्या खोलीत बसली होती. विनोद तिचा हात पकडून म्हणाला, बघितलं का,
आज सगळ्यांना समजलं की खरी समजूतदार कोण आहे. तू न काही बोलता सगळं सांभाळून घेतलंस. नवऱ्याचं बोलणं ऐकून मेघा हसली. नवऱ्याच्या डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं. मेघा म्हणाली, अहो, गोष्ट जिंकायची किंवा हरण्याची नाही. माझी तर इच्छा फक्त एवढीच आहे की सगळ्यांनी एकत्र आनंदात राहावं. बायकोचं बोलणं ऐकून विनोदने तिला मिठी मारली. देवाचा 9वा दिवस होता. सावित्रीबाईंनी सकाळीच आरतीच्या अगोदर त्यांच्या खोलीचं दार आतून बंद करून घेतलं आणि देवाच्या समोर हात जोडून बसल्या. त्यांचे डोळे भरून आले होते. त्या स्वतःलाच प्रश्न विचारत होत्या की मी मेघासोबत अन्याय केला आहे का? आरतीच्या अगोदर त्यांनी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. त्यांची दोन्ही मुलं, सुना, नातवंड सगळे जमा झाले होते. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, आज मला तुमच्याशी सगळ्यांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी थोरल्या सुनबाईसोबत खूप चुकीचं वागलं आहे. ती कायम घराला बांधून ठेवायचा प्रयत्न करत होती, पण मी तिला चुकीचं समजले. ही माझी चूक आहे. त्यांचं बोलणं ऐकून सगळं घर सुन्न झालं. मेघाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिची सासू तिच्याकडे बघत म्हणाली, मेघा, मी तुझी माफी मागते. तू काल सगळ्यांच्या समोर माझी इज्जत वाचवलीस. आज मला समजलं की घरची खरी लक्ष्मी तीच असते जी घराला बांधून ठेवते, मग परिस्थिती कुठली पण असू दे. मेघाने सासूचे पाय पकडले आणि रडत म्हणाली, आई, तुम्ही असं बोलू नका. मी जे काही केलं ते या घराच्या इज्जतीसाठी केलं. तुम्ही माझ्या आईसारखे आहात. सुनेचं बोलणं ऐकून त्यांचे डोळे भरून आले. हे दृश्य बघून शिल्पा माफी मागत म्हणाली, आई, मी मेघाताईंना कायम कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होते. माझी अशी इच्छा होती की तुम्ही त्यांच्यापेक्षा मला जास्त मान द्यावा. पण काल जे झालं त्याने मला आरसा दाखवला. मला माफ करा. मेघा तिचा हात पकडून म्हणाली, शिल्पा, आपण दोघे एकाच घराच्या सुना आहोत. जर आपण एकमेकींची बरोबरी करायला लागलो तर घर कसं टिकेल? घरातलं वातावरण बिघडून जाईल. आता आपण दोघी मिळून घर सांभाळू. तिचं बोलणं ऐकून शिल्पाचे मन भरून आले. तिनं मेघाला मिठी मारली. आज सगळे घर एकत्र आलेलं बघून सावित्रीबाई खूप खुश झाल्या. आज खऱ्या अर्थाने त्यांचं घर एक झालं होतं.